लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो होळी निमित्त तुम्हाला 3 गिफ्ट या ठिकाणी भेटत आहेत। सरकारतर्फे हे 3 गिफ्ट असणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला हे गिफ्ट पाहिजेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की लक्षात घ्या लाडक्या ताईंनो सरकारतर्फे होळी निमित्त या ठिकाणी वाटप होणार आहे आणि लक्षात घ्या आज सकाळपासून पण बऱ्याच ताईंना या ठिकाणी वाटप झालेलं आहे। तर लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला हे 3 गिफ्ट हवेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। हे 3 गिफ्ट नेमके कोणते आहेत आणि कधीपर्यंत भेटणार आहेत, कोणत्या ताईला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला हे गिफ्ट हवेत का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो होळी निमित्त आज होळी आहे बघा, उद्या रंगपंचमी आहे आणि शनिवारी या ठिकाणी असणार आहे। तर लाडक्या बहिणो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला होळी निमित्त या ठिकाणी एक मोठी गिफ्ट सकाळपासून भेटायला सुरुवात झाली आहे। तो म्हणजे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे 8वा हप्ता। ज्या ताईंना या ठिकाणी 8वा हप्ता भेटत नव्हता त्या ताईंना 8वा हप्ता सकाळपासून भेटायला सुरुवात झाली आहे। होळी निमित्त एक या ठिकाणी गिफ्ट भेटलेला आहे। दुसरी गोष्ट हे झालं पहिलं गिफ्ट। दुसरं गिफ्ट आहे ते म्हणजे 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी भेटायला सुरुवात झालेली आहे। परवा 13वा ज्या ताईंना भेटले नव्हते त्या ताईंना या ठिकाणी आज होळी निमित्त या ठिकाणी काय झालेलं आहे, हे 9व्या टप्प्याचं वितरण सुरू झालेलं आहे। हे दुसरं गिफ्ट आहे आणि तिसरं गिफ्ट तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे बघा, रेशन कार्डवर महिलांना मिळणार मोफत साडी। या ठिकाणी हे तिसरं गिफ्ट असणार आहे। तर साडी कोणाकोणाला पाहिजे लाडक्या ताईंनो, 8वा 9वा हप्ता कोणत्या ताईला आला नसेल एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, साडी कोणाकोणाला पाहिजे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला साडी हवी आहे, हे गिफ्ट कोणाकोणाला हवंय आणि होळी निमित्त म्हणजे या ठिकाणी होळी निमित्त या ठिकाणी हे गिफ्ट तुम्हाला भेटत आहे, त्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो आणि वितरण पण सुरू झाले। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो ह्या साड्यांचं वितरण देखील सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मी पुराव्यासहित या ठिकाणी दाखवणार आहे। सगळ्या गोष्टी आपण बघा सत्य असतो त्याच गोष्टी सांगत असतो, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी सांगत असतो। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता एबीपी माझा, एबीपी माझाची ही बातमी आहे। एबीपी माझाची बातमी आहे, बातमी अगोदर तुम्ही वाचून घ्या। होळी निमित्त राज्यभरातील रेशन दुकानावर अन्नधान्यासोबत फ्री साडी वाटप सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींना दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो होळी निमित्त म्हणजे आज होळी, सगळ्याला माहिती आहे आज होळी आहे आणि होळी निमित्त या ठिकाणी अगोदरपासूनच वाटपाला सुरुवात झाली आहे। आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर हे वाटप नेमकं होईलय कुठं, हे वाटप आम्हाला ही साडी भेटणार कुठे, तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो आपलं जे रेशन कार्डचं दुकान असतं किंवा आपण त्याला म्हणतो धान्य दुकान, स्वस्त धान्य दुकान, हे रेशन कार्डचं दुकान असतं। त्या रेशन कार्डच्या दुकानावर या ठिकाणी तुम्हाला ही साडी या ठिकाणी मोफत स्वरूपात वाटप होत आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे रेशन कार्ड या ठिकाणी वाटप या ठिकाणी सुरू आहे आणि होळी निमित्त राज्यभरातील रेशन दुकानावर साडी वाटप सुरू झालेलं आहे। या स्वरूपात तुम्ही ही बातमी समोर बघू शकता। या ठिकाणी ही जी बातमी आहे ती आहे एबीपी माझाची बातमी आहे, कोणत्या असं काही न्यूजपेपरला वगैरे असं काही वेबसाईटला नाहीये, डायरेक्ट टीव्हीवर आलेली ही बातमी आहे, त्याच्यामुळे एकदम ऑथेंटिकेट बातमी आहे। तर लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी साडी भेटलेली आहे आणि कोणत्या ताईला अजूनही माहितच नाहीये की साडी भेटत आहे, तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, सर्व ताईंनी सांगायचं आहे तुम्हाला साडी आतापर्यंत भेटली आहे का। हे तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींनो, हे सरकारतर्फे तुम्हाला गिफ्ट मध्ये एकदम मोफत स्वरूपात भेटत आहे साडी वाटपाचा कार्यक्रम। तर लाडक्या ताईंनो कुणाकुणाला साडी पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि आता बघा पुढे तुम्हाला सांगतो हे साडी वाटप कधीपर्यंत चालणार आहे। बघा ह्या साडी वाटपाचा कार्यक्रम 26 जानेवारी पासून सुरुवात झालेली आहे आणि अजून 2-3 दिवस हे चालणार आहे। या शनिवार रविवार पर्यंत तुम्हाला ही साडी भेटणार आहे। होळी निमित्त हे त्यांनी या ठिकाणी नियोजन लावलेलं होतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी होळी सणानिमित्त अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या राज्यभरातील लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते। बघा या ठिकाणी आतापासून पुढे तुम्हाला प्रत्येक वर्षी ही साडी मोफत भेटणार आहे। लाडक्या ताईंनो बघा अंत्योदय तुमचं रेशन कार्ड तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। कोणत्या ताईकडे पिवळं रेशन कार्ड आहे, कोणाकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि कोणत्या ताईकडे पांढरं रेशन कार्ड आहे, मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि अंत्योदय रेशन कार्ड हे कोणाकडे आहे का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। बघा ज्याच्यावर तुम्हाला अन्नधान्य भेटतं, शिधा भेटतो किंवा या ठिकाणी मोफत धान्य भेटतं, कमी दरात धान्य भेटतं, त्या ताईंकडे हे रेशन कार्ड असतं, त्यांना हे या ठिकाणी वाटप सुरू झाले, साड्यांचं वाटप सुरू झाले। 26 जानेवारी तुम्ही या ठिकाणी बघू शकता 26 जानेवारी पासून होळीपर्यंत रेशनच्या दुकानावरती या साड्यांचे वाटप सुरू
राहणार आहे। होळी सणानिमित्त निश्चित केलेल्या साड्यांचे वाटप केले जाणार असून रेशन दुकानावर आता अन्नधान्यासोबत साडीही मिळणार असल्याने अंत्योदय शिधापत्रिका धारक लाडक्या बहिणींना होळी आनंदाची आणि उत्साहाची जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो एकदम छान बातमी भेटली आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटलाय, मार्च महिन्याचा हप्ता भेटलाय आणि आता बघा होळी निमित्त तुम्हाला साडी देखील या ठिकाणी भेटलेली आहे। तर असं बघा ज्या ज्या ताईंना अजून साडी भेटली नाहीये एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे 8वा हप्ता 9वा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला 8वा हप्ता 9वा हप्ता भेटला नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। किंवा आज कोणत्या कोणत्या ताईला पटपट सांगा बरं लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला आज 8वा आणि 9वा हप्ता भेटलाय किंवा 9वा हप्ता भेटलाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आज किती रुपये भेटले एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ही साडी हवी आहे का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। होळी निमित्त वितरण चालू आहे, आता फक्त 1-2 दिवसच तुम्हाला हे वितरण चालू राहणार आहे, त्याच्यामुळे त्वरा करा, लवकरात लवकर रेशन कार्डच्या दुकानावर जा आणि लवकरात लवकर आपली आपली साडी घेऊन या। लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी या ठिकाणी आहे। भरपूर साऱ्या मोठ्या या ठिकाणी गोष्टी दिलेल्या आहेत, सगळ्या तुम्ही वाचून घेऊ शकता। कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना ती साडी भेटत आहे, काय भेटत आहे सगळे या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता। बघा वेळ न वाया घालवता आपण पुढच्या गोष्टीकडे आता वळणार आहोत, ते म्हणजे साम टीव्हीची अजून एक मोठी बातमी समोर आली आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी एक ट्विट नुसार किंवा एक माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती साम टीव्हीला माहिती दिली। काय माहिती ते आपण अगोदर बघूया। या ठिकाणी बघा महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे, महिलांना 1,500 रुपयाचा लाभ देणारं महायुती हे एकमेव सरकार आहे। महिलांना या योजनेचा लाभ कायम मिळत राहील आणि 2100 रुपये संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य निर्णय घेतील, परंतु लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही। म्हणजे लाडक्या ताईंनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातलं किंवा हे एकमेव असं सरकार आहे महायुती सरकार ज्यांनी हे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये पाठवत आहे। आणि लक्षात घ्या तिन्ही मुख्यमंत्री मिळून या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील हे दोन्ही मिळून या ठिकाणी 2100 रुपये कधी तुम्हाला वाटप करणार आहेत त्याच्याबद्दल ते चर्चा करतील, त्या ठिकाणी मार्ग काढतील आणि त्यानुसार तुम्हाला पैसे भेटतील असं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय। आणि कोणत्याही लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही। आणि असं नाहीये की बाबा आम्ही निवडणुकीच्या अगोदर बोललो होतो 2100 रुपये देणार आता देत नाहीयेत, त्याच्यानुसार जी फसवणूक होत आहे असं विरोधक सांगत आहेत त्याच्याबद्दल आम्ही फसवणूक करणार नाहीत, तुम्हाला 2100 रुपये लवकरात लवकर भेटतील। आणि त्याचा निर्णय या ठिकाणी तिन्ही मुख्यमंत्री मंत्री या ठिकाणी म्हणू शकतात, उपमुख्यमंत्री 2 आणि मुख्यमंत्री या ठिकाणी निर्णय त्याचा घेणार आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा एक छान ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे की बाबा अशा स्वरूपात आपल्याला 2100 रुपये पण लवकरात लवकर भेटतील अशी देवाच्या चरणी आपण प्रार्थना करणार आहोत। आणि सगळ्या लाडक्या ताईंनो होळी निमित्त तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आहेत, होळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या ताईंना। या ठिकाणी सगळ्यांनी काळजी करायचं कारण नाहीये, ज्या ताईंना 7वा हप्ता 8वा हप्ता 9वा हप्ता आला नसेल त्यांनी ह्या 3 दिवस वाट बघायची आहे, रविवारपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील, हा सण तुमचा चांगला साजरा होईल। या ठिकाणी काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका, पण तुमचं डीबीटी पूर्ण असायला पाहिजे, फॉर्म अप्रूव्हल पाहिजे आणि इतर कोणत्या योजनेमध्ये तुम्ही भाग घेत नसताल तरच तुम्हाला पैसे भेटणार, ह्या गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। तर आतापर्यंत कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटलेले नाहीयेत आणि कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटलेत कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे। इथेच थांबूया, सर्वांना होळी निमित्त खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।